मी सीएची पहिली परीक्षा पास झालो, आर्टिकलशिपला गेलो आणि पहिले 15 दिवस मला काय काम होतं तर जा चहा घेऊन ये आणि जा झेरॉक्स काढून आण. आणि माझा इगो हर्ट होत होता, अरे मी सीएची परीक्षा पास झालोय. आजकाल असं नाही करवत, डोंट वरी. त्यावेळेसची मजाई. किंवा एकदा मला बँकेमध्ये जा, हा चेक त्या ड्रॉप बॉक्समध्ये टाक आणि हा डिमांड ड्राफ्ट काढून आण असं सांगितलं गेलं. मी आयटीत, आपल्याला सगळंच येतं, त्यामुळे प्रश्न विचारलाच नाही काही. तिथे गेलो, चेक ड्रॉप बॉक्समध्ये टाकला, मग डिमांड ड्राफ्ट बनवला जो अपॅरेंटली दिसायला चेक सारखाच असतो. म्हटलं ओके, तोही ड्रॉप बॉक्समध्ये टाकला आणि आलो मस्तपैकी ऑफिसला. सर म्हटले की डिमांड ड्राफ्ट कुठे? म्हटलं ड्रॉप बॉक्समध्ये. सर प्रचंड भडकले, खूप झापलं आणि मला सांगितलं त्या ड्रॉप बॉक्सच्या खाली जाऊन बसायचं. तू आता तुझं कम्युनिकेशन स्किल, तू रिक्वेस्ट कर आणि मला तो डीडी आणून दे. समोर डबा दिसत होता पण हिंमत नव्हती उचलायची. दिवसभर त्या ड्रॉप बॉक्सच्या खाली बसलोय. संध्याकाळी कधीतरी 5-5:30ला तो उघडला. मग त्यांना रिक्वेस्ट केली की सर असं असं झालं, त्यामुळे मॅनेजरशी बोला. मी वरती मॅनेजरकडे गेलो, त्यांना म्हटलं की सर असं असं झालंय. त्यांनी माझ्याकडे बघितलं, म्हणे तुझं नाव योगेश आहे का? म्हटलं हो. अरे मग तू एवढा वेळ कुठे होता? म्हटलं म्हणजे? म्हणे अरे सकाळी 11ला तुझ्या सरांचा फोन आला होता की माझा एक आर्टिकल योगेश येईल, त्याला तो डीडी देऊन टाक, मी तुझीच वाट बघतोय. आणि मी वेड्यासारखा त्या ड्रॉप बॉक्सच्या खाली बसलोय. पण असंही मनात आलं नाही की जाऊन विचारू तर खरी. त्या दिवशी मला पहिल्यांदा तर डीडी आणि चेक मधला फरक कळला. आणि दुसरं म्हणजे की अपॉर्च्युनिटी असते, तुम्ही जाऊन विचारतच नाही. मी दिवसभर बसण्याऐवजी एक चान्स तर घ्यायला पाहिजे होता. पण हे मला आयुष्याकडनं कळलं त्या आर्टिकलशिप मधनं की नाही, आपण जाऊन चान्स तर घेऊ.